हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे तुम्ही बघू शकता किचनवर सगळा पसारा तसाच आहे. काहीच आवरलेलं नाही किचन. रात्रीचे 7 वाजले तरीसुद्धा. याचं कारण पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन. कारण इकडे सगळंच तसंच माझं आवरायचं आहे. ते राहिलं होतं सगळंच परफेक्ट आणि सगळंच वेळेनुसार होईल असं काहीच नसतं. कधी वेळेवर होतं, कधी होत नाही. सगळंच परफेक्ट होत राहिलं आणि जर आपण त्याच्याच मागे लागलो तर दुसरंसुद्धा मग तसंच राहून जातात कोणतीही कामं असली तर, किंवा मग आपली चिडचिड होते. मग त्या वेळेवर आपले काम नाही झाले की मग आपल्याला वाटतं, पण जे आपण वेळ नाही दिलं त्याच्या मागंसुद्धा काहीतरी कारण असतं की दुसरंच काम असतं, तर ते करायला लागलं की मग ही पुढची कामं आहेत तर ती तशीच राहून जातात. असंच आज माझ्याशी थोडंफार झालेलं आहे काही. तर मी ते तुम्हाला सांगते पुढे जा. तर इकडे आता म्हणजे दुपारी आम्ही जेवलो होतो तर त्याची भांडी आहेत तर ती मी घासली नव्हती. नंतर मग चहाची वगैरे अशी भांडी साठत साठत गेली आणि बेसिन पूर्ण भरला आणि ती भांडी घासायला मला वेळच नाही मिळाला. मग संध्याकाळचं स्वयंपाक करायचं टायमिंग झालं तरी तशीच राहिली होती. तर मग आता सगळीच भांडी घासायची होती. तर मग थोडं दूध शिल्लक होतं कालचं, तर ते सुद्धा थोडंसं गरम केलं आणि त्याचं दही लागेचच लावून घेतलं. आणि जी काही भांडी होती किचन ओट्यावरची वगैरे ती पहिली सगळी एक आणि एक भांडं रिकामं करून किंवा स्वच्छ घासून धुवून वगैरे घेऊन ठेवले. कारण आता मला स्वयंपाक इथून पुढे करायचा आहे. स्वयंपाक करायला खूप वेळ लागत नाही. अर्ध्या 1 तासात सगळा स्वयंपाक आवरून होतो. जेवायच्या टायमिंगपर्यंत 9 वाजेपर्यंत तरी 9, 9:30 वाजेपर्यंत होऊन जाईल. कारण आम्ही असंही 9, 9:30, 10 वाजेपर्यंत तरी जेवण करतोच. त्यामुळे तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक होऊन जाईल. पण आजचं जे दुपारचं जे काम होतं तर ते माझं संध्याकाळवर म्हणजे रात्री 7-8 वाजता मी केलेलं आहे. ती भांडी वगैरे, नंतर किचन ओटा क्लीन केला नाही, तसेच राहिलं होतं. तर म्हणून मी सांगते कोणतेही काम परफेक्टच होईल आणि वेळेवरच होईल असं काही नसतं. तेच जर आपण जास्त आपल्या मनाला किंवा आपल्या सवय लावून घेतली की नाही माझं दुपारचं ते काम राहिलं आहे आणि केलंच पाहिजे, केलं नाही, तर यामुळे सुद्धा खूप टेन्शन येतं आणि खूप असं चिडचिड होते. त्यामुळे जसं होईल तसं आपण तरी विनाकारण कोणतंही काम ठेवणार नाही, वेळेतच कंप्लीट करणार. तर आज झालं असं की माझं दुपारी जो माझा बाहेरचा बेड आहे तो मी पुढे दाखवते तुम्हाला. तर तो मी जुना होता तर तो काढून टाकला होता. लोखंडी होता आणि तो खूप खराब झाला होता. आणि नवीन बेड जो लाकडी आहे तर तो घेऊन दुपारीच जे डिलेवरीवाले आहेत ते देऊन गेले होते. तर त्यामुळं माझं सगळा दुपारचा वेळ आहे तर तो सगळा त्याच्यातच गेला होता. जसं की तो बेड आहे जुना तर त्यातलं सगळं सामान काढलं. आणि सामान म्हणजे आपण खूप सारं सामान भरून ठेवतो, लागेल हे आशेनं. मग खूप सारं सामान होतं. मग ते सामान मग मला ते बाहेर काढावं लागलं. तो बेड आहे तो बाहेर काढावा लागला. नंतर मग तो नवीन आणलेला तो स्वच्छ पुसून घेतला सगळीकडून. नंतर तिकडे मग ते जे सामान होतं ते त्याच्यात सामान शिफ्ट केलं. मग त्याच्यामुळं खूप सारी धूळ वगैरे खूप सारं कचरा झालेला तर तो साफ करण्यात आणि पुसण्यात वगैरेच खूप वेळ गेला. त्यामुळं दुपारची जी काही माझी कामं होती तर ती तशीच राहून गेली होती. त्यामुळं मला संध्याकाळचं स्वयंपाक करायला किंवा दुपारची जी काही जेवल्यानंतरची भांडी वगैरे जे काही आहे तर ते माझं 7-8 वाजले करायला आणि तिथून पुढे मग माझा हा स्वयंपाक. तर मी पटकनच मग सगळं आवरल्यानंतर बेड वगैरे सगळा व्यवस्थित लावला. तर सगळं बेड वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी मार्केटमध्ये जाऊन भाजी वगैरे घेऊन आले. आमच्या इथं जवळच असल्यामुळे खूप वेळ लागत नाही, पण तरी पण तेवढा वेळ जाण्या-येण्यात होतो. मग घेऊन आली. मग त्या तुरीच्या शेंगा वगैरे सोलली. नंतर टोमॅटोची भाजी वगैरे बनवायची होती तर ते मग शेंगा वगैरे सोलेपर्यंत आणि त्यात थोडा वेळ गेला. मग नंतर इकडे तुरीच्या जे शेंगा आहेत तर ते दाणे आहेत त्याची मस्तपैकी अशी आमटी बनवली आणि टोमॅटोची भाजी, भात आणि भाकरी. तर ह्याच्यात त्यामुळे माझा स्वयंपाक आहे तो जवळजवळ 9, 9:30 वाजले सगळं आवरेपर्यंत. मग दूध वगैरे आणलेलं ते गरम करायला ठेवलं.
नंतर भात वगैरे शिजायला ठेवला. मग पटपट असं पटपट सगळी कामं आहेत, जे स्वयंपाक आहे तर तो बनवून घेतला. तर तुरीच्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी फक्त लसणाची जी फोडणी आहे तीच दिलेली आहे आणि चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. फक्त एवढंच. तर खूप छान टेस्टी झाली होती भाजी. आमटी आहे तर फक्त हे दाणे आहेत तर ते थोडेसे मी तेलात असे परतून घेतले होते. नंतर मग चटणी, मीठ वगैरे टाकून छान अशी त्याची आमटी बनवून घेतली होती. आणि टोमॅटोची भाजी. इकडे मग ह्या भांड्यामध्ये जे मातीचं भांडं दिसते त्याच्यात दही आहे ते लावून घेतलं, कारण उद्या असंही मिस्टरांचा उपवास होता आणि त्यांनाही दही लागणार होतं. आणि माझ्याकडं शिळं दूध होतं शिल्लक, मग म्हटलं ती भांडं आहे ते सुद्धा खाली होईल आणि भांडीसुद्धा घासताना सगळे एकदम भांडी घासली की संध्याकाळी जास्त भांडी म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर पडणार नाहीत. म्हणून जी काही भांडी होती ती सगळी घासून वगैरे स्वच्छ धुवून घेतली. आणि इकडे आता पाणी आहे तर ते मी जेवढं आपल्याला हवं तेवढ्या पाणी आहे ते ओतून घेते आमटीमध्ये. आणि ह्यातलं थोडंसं ना शेंगदाण्याचं कूट जास्त टाकायचं आणि थोडंसं ते आटवून घ्यायचं, म्हणजे घट्टपणा थोडा आला ना छान लागते, टेस्टी मस्त लागते आमटी आहे ती. नंतर इकडे भातसुद्धा झालेला आहे, शिजत आलेला आहे. तर आमटी, भात आणि दूध एका गॅसवर ठेवलेलं आहे. मग आता इकडे भात आणि आमटी शिजते तोपर्यंत टोमॅटो आहेत तर ते मी चिरून घेणार आहेत. तर भाकरी झाल्यानंतर भाकरीच्या तव्यामध्येच टोमॅटोची भाजी आहे तर ती बनवणार आहे. त्याला शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही तर पटकन शिजते. थोडंसं एक 5-10 मिनटात टोमॅटोची भाजी आहे तर ती तयार होते. मग असं झटपट होणारं जे काही असेल भाजी वगैरे तर ते म्हटलं बनवावे. आणि मार्केटमध्ये छान असे टोमॅटोसुद्धा आले होते, कच्चे टोमॅटो. आणि आमच्या घरात माझ्या मिस्टरांना छान आवडते टोमॅटोची भाजी आहे ती. तर इकडे टोमॅटोची भाजी बनवून घेते. तर हा आहे बेड, पण आणला आहे बेड पण खूप मोठा आहे असं वाटतं, कारण घर आहे ते आमचं छोटं आहे आणि बेड आहे तो खूप मोठा झाला आहे असं वाटते. सिंगलच घ्यायचा होता. तर हा सगळा पसारा जो काही होतं बिछाना वगैरे तर तो सगळा ह्याच्यात लावून घेतला ह्या साईडून. आणि ह्या साईडून सुद्धा जवळजवळ सगळा बेडच भरत आलेला आहे. जेवढं मोठं सामान घेऊ तेवढंच जे काही हे सामान आहे ते पण होऊन जातं. तर इकडचंही सगळं व्यवस्थित स्वच्छ असं लावून घेतलं मस्त असं, आणि सगळं पुसून वगैरे बेड घेतला छान असा. पण बेड मोठा झाला आणि जागा आहे तर ती कमी व्हायला लागली आता. तर इकडे भाकरी पण आता आमटी वगैरे झालेली आहे, भातसुद्धा शिजलेला आहे. तर इकडे भाकरी आहे तर ते पटकन बनवून घेते आणि नंतर त्या भाकरीच्या तव्यातच टोमॅटोची भाजी आहे ती बनवून घेते. मग आम्ही जेवण करून घेऊ. तर इकडे छान अशा ज्वारीच्या भाकरी आहेत तर त्या बनवून झालेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर इकडे बघा टोमॅटोची भाजीसुद्धा मस्त अशी छान तयार झालेली आहे. थँक्यू, बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल.